नमस्कार मित्रांनो, आपण चौथीच्या भूगोलमधला 11वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र शेती हा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये दिला आहे MPSCच्या. चला तर मग सुरुवात करूया. शेती हा महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यवसाय आहे. शेतीसाठी सूर्यप्रकाश, पाणी, जमीन व योग्य हवामान आवश्यक असते. पाणी पुरवठ्यावर आधारित शेतीचे दोन प्रकार असते. कोणते दोन? जिरायती शेती आणि बागायती शेती. जिरायती शेती म्हणजे काय? जी शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला जिरायती शेती म्हणतात. आणि बागायती शेती म्हणजे काय? ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय जलसिंचनाने पाणी पुरवठा करून शेती केली जाते अशा शेतीस बागायती शेती म्हणतात. इथे लक्षात ठेवा, जिरायती शेती म्हणजे पावसाळ्यात केली जाते. एकच लक्षात ठेवा, दुसरं आठवण राहील. शेतीचे दोन हंगाम असतात. कोणते हंगाम? खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. खरीप हंगाम म्हणजे काय? पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला खरीप हंगाम म्हणतात. आणि रब्बी हंगाम म्हणजे हिवाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात. आपल्या राज्यातील प्रमुख पिकांची माहिती आपण या पाठात घेऊया. अन्नधान्य पिके, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, कडधान्य यांचा आपण आपल्या आहारात उपयोग करतो त्यांना खाद्यान्न पिके असे म्हणतात. हे लक्षात ठेवा, खाद्यान्न पिके म्हणजे काय? ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, कडधान्य यांचा आपण आपल्या आहारात उपयोग करतो त्यांना खाद्यान्न पिके म्हणतात. ही माहिती आपल्याला महत्त्वाची नाही आहे. समोर बघूया. ज्वारी बघूया. हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. ज्वारीचे उत्पादन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. ज्वारीसाठी उबदार हवामान, काळी कसदार मृदा आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता असते. 1000 मिमीपर्यंत पर्जन्य असणाऱ्या सर्व भागात हे पीक घेतले जाते, विशेषतः पठाराचा पश्चिम भाग. समोर बघूया. गहू हे रब्बी हंगामात पीक आहे. हे रब्बी हंगामातील पीक आहे. 600 ते 1000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात थंड हवामान आणि ओलावा टिकून राहणाऱ्या जमिनीत गव्हाचे उत्पादन घेतले जाते. तांदूळ. तांदळाच्या पिकाला भरपूर पर्जन्य, उष्ण व दमट हवामान आणि गाळाची जमीन आवश्यक असते. 1000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात तसेच नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सखल मैदानी भागात हे पीक घेतले जाते. बाजरी. बाजरी हे पीक कमी पावसाच्या प्रदेशात घेतले जाते. यासाठी फार सुपीक जमिनीची आवश्यकता नसते. पठारावरील बहुतेक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हे पीक घेतले जाते. पुढे बघूया. इतर धान्य पिके. सह्याद्री पर्वताच्या उतारावर नाचणी आणि वरी ही पिके घेतली जातात. हे लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वताच्या उतारावर नाचणी आणि वरी हे पिके घेतली जातात. पठारी प्रदेशात मका हे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते. त्यांचा प्रामुख्याने खाद्यान्न व पशुखाद्यान्न म्हणून वापर करतात. द्विदल धान्य. तूर, हरभरा, मूग, मसूर, मटकी, चवळी, वाल इत्यादी द्विदल धान्य आहेत. यापासून डाळी तयार करतात. महाराष्ट्राच्या पठारी भागात विशेषतः औरंगाबाद विभागात कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हे लक्षात ठेवा. औरंगाबाद विभागात कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. चवळी, वाल, पावटा ही कोकणातील द्विदल धान्य आहे. समोर बघूया. व्यापारी पिके. महत्त्वाचं लक्ष देऊन बघा. व्यापारी दृष्टिकोनातून जी पिके घेतली जातात त्यांना व्यापारी पिके म्हणतात. बघा, हे विचारलं आहे म्हणून लक्षात घ्या. व्यापारी दृष्टिकोनातून जी पिके घेतली जातात त्यांना व्यापारी पिके म्हणतात. कापूस, ऊस, तंबाखू, मसाल्याची पिके व गळीताची धान्य ही प्रमुख व्यापारी पिके आहे. हे विचारलं आहे, लक्षात घ्या. व्यापारी पिके कोणती आहे? कापूस, ऊस, तंबाखू, मसाल्याची पिके आणि गळीताची धान्य ही प्रमुख व्यापारी पिके आहे. फळबागायती पिके ही बहुतांश व्यापारी पिके असतात. ही माहिती महत्त्वाची नाही आहे समोरची आपल्यासाठी. कापूस बघा. काळ्या मृदेत कापसाचे पीक चांगले येतात. हे लक्षात ठेवा. काळ्या मृदेत कापसाचे पीक चांगले येतात. उबदार हवामान आणि मध्यम पर्जन्य कापसाला आवश्यक असतो. औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि नाशिक विभागात हे प्रमुख व्यापारी पीक घेतले जाते. ऊस बघूया. या पिकाला काळी कसदार मृदा व उष्ण हवामान लागते. तसेच जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे ज्या भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत तेथे ऊसाचे पीक घेतले जाते. हे पीक प्रामुख्याने पठाराच्या पश्चिम भागात घेतले जाते. प्रामुख्याने कुठे घेतले जाते ऊस हे पीक? पठाराच्या पश्चिम भागात. तेलबिया बघूया. भुईमूग, तीळ, करडई, जवस, सूर्यफूल आणि सोयाबीन यांच्यापासून खाद्य तेल काढले जातात. त्यांना गळीताची धान्य म्हणतात.
बघा, गळीताचे धान्य म्हणजे काय? भुईमूग, तीळ, करडई, जवस, सूर्यफूल, सोयाबीन यांच्यापासून खाद्यतेल काढले जातात. त्यांना गळीताची धान्य म्हणतात. नाशिक, औरंगाबाद व पुणे विभागात ही पिके प्रामुख्याने घेतली जातात, हे लक्षात ठेवा. फळबागायत बघू. महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात मध्यम पर्जन्य आणि कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात द्राक्ष, केळी, पपई इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते. द्राक्ष बघूया. महाराष्ट्रात द्राक्षाचे उत्पादन प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात घेतले जाते, हे लक्षातच ठेवा. महाराष्ट्रात द्राक्षाचे उत्पादन प्रामुख्याने, हा कीवर्ड आहे, लक्षात ठेवा, नाशिक आणि सांगली जिल्ह्यात घेतले जाते. तेथील द्राक्ष परदेशी निर्यात केले जाते. समोर बघूया. केळी. केळीच्या पिकासाठी भरपूर पाणी, उष्ण हवामान आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. प्रामुख्याने नाशिक व औरंगाबाद विभागात हे पीक घेतले जाते. हे बघा, प्रामुख्याने नाशिक व औरंगाबाद विभागात हे पीक घेतले जाते. जळगावची व वसईची केळी राज्यात प्रसिद्ध आहे, हे पण महत्त्वाचं लक्षात घ्या. जळगावची व वसईची केळी राज्यात प्रसिद्ध आहे. औरंगाबाद विभागातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यात केळी लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. संत्री बघूया. कोरडे हवामान, काळी मृदा आणि मध्यम स्वरूपाचा पर्जन्य असलेल्या नागपूर विभागात संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, हे महत्त्वाचं आहे. संत्री म्हटलं तर नागपूर. संत्र्याचे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात असे 2 बहर येतात. नागपूर जिल्हा संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. नारळ. कोकण किनार प्रदेशात नारळाच्या बागा आहेत. नारळाच्या झाडापासून शहाळी, खोबरे, नारळ, करवंटी, सोडण, लाकूड, झावळ्या इत्यादी उत्पादने मिळतात. म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात, हे माहीतच हवे. कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात? नारळ. का म्हणतात? कोकण किनारी प्रदेशात नारळाच्या बागा आहेत. नारळाच्या झाडापासून शहाळी, खोबरे, नारळ, करवंटी, सोडण, लाकूड, झावळ्या इत्यादी उत्पादने मिळतात. म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. कल्पवृक्ष म्हणतात नारळाच्या झाडाला. फक्त एवढंच लक्षात ठेवा, पुढचं विचारणार नाही तुम्हाला कारण. समोर बघा. इतर फळे. वरील फळांशिवाय कोकणात फणस, आंबा, काजू, सुपारी, चिकू इत्यादी फळे घेतात. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आणि पायरी आंबा प्रसिद्ध आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, विचारलं गेलं आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस व पायरी हे आंबे प्रसिद्ध आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील घोडवरचे चिकू प्रसिद्ध आहे, हे पण खूप महत्त्वाचं विचारलं गेलं आहे. पठारी भागात बोर, डाळिंब, पेरू, आवळा, सीताफळ, अंजीर इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते. भाजीपाला. वांगी, कोबी, टमॅटो, बटाटे तसेच इतर फळभाज्या आणि पालेभाज्या इत्यादींचा समावेश पालेभाज्यात होते. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांभोवती भाजीपाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मसाल्याचे पदार्थ. कांदा, आले, लसूण, मिरची, हळद, धने इत्यादी मसाल्याची पिके राज्यात घेतली जातात. पठाराच्या पश्चिम भागात कांद्याचे उत्पादन घेतले जातात, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पठाराच्या पश्चिम भागात कांद्याचे उत्पादन घेतले जातात. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, हे महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात हळद व आल्याचे उत्पादन घेते, हे पण खूप महत्त्वाचं आहे, विचारलं आहे. आधुनिक शेती हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला माहिती आजची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.